NIRF वरून कॉलेज ठरवणं हे झालं बेसिक. पण स्मार्ट पॅरेंट म्हणून आपण पुढे जाऊन अजून काही गोष्टी पाहू शकतो. जसं की कॉलेज कॅम्पस म्हणजे त्या कॉलेजचं ओव्हरऑल वातावरण. ते किती खेळीमेळीचं आहे आणि तिथे हेल्दी कॉम्पिटिशन आहे का? याशिवाय स्टुडंट सॅटिस्फॅक्शन, मेंटॉरिंग, ॲल्युमिनी नेटवर्क, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या सगळ्या गोष्टींचं मोजमाप आकड्यांच्या रूपात होत नाही. हल्लीच मद्रास हायकोर्टच्या एका PILमध्ये NIRFवर सविस्तर विचार करण्यात आला आहे. यामधील महत्त्वाचे 2 मुद्दे असे: 1. NIRF ज्या माहितीवर दिलं जातं, ती माहिती स्वतः इन्स्टिट्यूट व्हॉलंटरीली सरकारकडे जमा करतात. त्या माहितीचं ऑडिट स्वरूपात व्हेरिफिकेशन होतंच असं नाही. त्यामुळे त्या माहितीची विश्वासार्हता क्वेश्चनेबल असू शकते. 2. उदाहरणार्थ, एखाद्या कॉलेजमधील एखाद्या प्रोफेसरने 100 रिसर्च पेपर म्हणजे संशोधनं प्रकाशित केली आणि त्यातली 10 रिट्रॅक्ट झाली. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर त्या 10 मध्ये चुका आढळून आल्या. तर त्या 10 साठी NIRFमध्ये कुठलीही नोंद नसायची. त्यामुळे पूर्वी क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवर फोकस होता. पण आता त्या 10 साठी निगेटिव्ह मार्किंग करण्यात येणार आहे. त्यामुळे रिसर्चचा दर्जा वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. NIRF फुल प्रूफ नाहीये, पण कॉलेज सिलेक्शनसाठी ते एक स्टार्टिंग पॉइंट होऊ शकतं. ते फुलप्रूफ होण्यासाठी बरेच एक्सपर्ट्स याबद्दल बोलतायत आणि सरकारही त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ओपनली प्रयत्न करतंय. पॅरेंट्स म्हणून आपण काय करायचं? तर सुरुवात NIRFने करायची. या पुढची स्टेप म्हणजे कॅम्पस व्हिजिट करा. माजी विद्यार्थ्यांचा फीडबॅक विचारून घ्या. मेंटॉर्स आणि प्लेसमेंट या गोष्टीबद्दल माहिती करून घ्या. अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी वेद स्किल्स लॅबला फॉलो करा.